नमस्कार. बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत. आता बातमी आहे कांद्यासंदर्भातली. भुजबळांनी कांद्यासंदर्भात काय मागणी केली बघूया. महाराष्ट्राचा कांदा निर्यातीचा मार्ग देखील मोकळा करावा अशी छगन भुजबळ यांनी मागणी केली आहे. शेजारच्या गुजरातचा सफेद कांदा तसेच कर्नाटकाच्या कांद्याची निर्यात केंद्र सरकारने खुली केली असून त्यामुळे महाराष्ट्रावरच अन्याय का असा सवाल पत्रकारांनी छगन भुजबळ यांना विचारल्यानंतर या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संगे बोलावे लागणार असून त्याआधीच नरेंद्र मोदी यांना मी पत्र देखील दिले आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती शालेय अभ्यासक्रमातून नको असा पुनरुच्चार देखील भुजबळ यांनी केला आहे. यासह सुरुवातीला मंत्री छगन भुजबळ यांनी अहिल्याबाई होळकर घाटावर पूजन करून भेटी दिल्या. दरम्यान मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले बघूया. बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. असं नाही की या जागेवर मी माझा विषय माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये मांडला, पण त्याचं सुद्धा लोकांना एवढं वाईट वाटलं की असं करू नका. मग आता तुमच्या समोर मी बोलणारच नाही. मला जे काही सांगायचं मी माझ्या पक्षामध्ये सांगतो, कारण पक्षामध्ये येताना जे काही त्यांनी सांगितलं ते आम्ही त्यांना आठवण करून दिली होती, एवढंच. पण ते तुम्ही असं चर्चा करता, चॅनलमध्ये चर्चा करता, ते बरोबर नाही, त्याला समज द्या. ते काय समज द्या? काय तुम्ही तुमच्या पक्षामध्ये बोलता, चर्चा करता, आम्ही कुठे काय बोलतो? तुमचा अधिकार आहे. माझ्या पक्षामध्ये बोलताना अंतर्गत काय बोललं पाहिजे, कुणी काय बोललं पाहिजे, आमचा अधिकार आहे. तो मान्य करायला पाहिजे सगळ्यांनी, असं मला वाटतं. ठीक आहे, आता ते सिनियर आहेत काय, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाडांना आणखीन काय टीका करायची तुम्ही टीका करा, परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो? ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला. तुम्ही मनुस्मृती जाळा, करा, त्याच्या आणखीन टीका करा, माझं काय म्हणणं नाही. परंतु आता असं चाललेलं आहे की मनुस्मृती क्षेत्रात बाजूला आणि ते जितेंद्र आव्हाड करा, त्याला आणखी काय तुम्हाला ते शिक्षा करायची, त्याला शिक्षा, माझं काही म्हणणं नाही. जे तुम्ही करणारे बोलणारे आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला प्रेम आहे, मला मान्य आहे, ते असलंच पाहिजे. तर बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली, बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती, तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षण येता कामा नये, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी का ते सिनियर लोकांबद्दल मी काय बोलणार. साहेब, आपण या अगोदर आम्ही जेव्हा तुमची इंटरव्ह्यू केली त्यावेळेला तुम्ही सातत्याने बोलले की लोकसभेला राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा मिळाल्या आहेत आणि आता त्या 4च मिळाल्या. मात्र आता तुम्ही 80 ते 90 जागांची मागणी केली. तुम्हाला वाटतं BJP तुमचे हे सगळं म्हणणे माने? आता असं नाही की या जागेवर मी माझा विषय माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये मांडला, पण त्याचं सुद्धा लोकांना एवढं वाईट वाटलं की असं करू नका. मग आता तुमच्या समोर मी बोलणारच नाही. मला जे काही सांगायचं मी माझ्या पक्षामध्ये सांगतो. पक्षामध्ये येताना जे काही त्यांनी सांगितलं ते आम्ही त्यांना आठवण करून दिली होती, एवढंच. पण ते तुम्ही असं चर्चा करता, चॅनलमध्ये चर्चा करता, ते बरोबर नाही, त्याला समज द्या. ते काय समज द्या? काय तुम्ही तुमच्या पक्षामध्ये बोलता, चर्चा करता, आम्ही कुठे काय बोलतो? तुमचा अधिकार आहे. माझ्या पक्षामध्ये बोलताना अंतर्गत काय बोललं पाहिजे, कुणी काय बोललं पाहिजे, हा आमचा अधिकार आहे. तो मान्य करायला पाहिजे सगळ्यांनी, असं मला वाटतं. सर, अर्थातच आमच्या एका बाजूला गुजरात आहे, दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे. त्यांचा रस्ता मोकळा होतो, यांचा रस्ता मोकळा होतो आणि आमचा रस्तासुद्धा थोडा मोकळा करून द्या, काय अशी मागणी आपण करायला पाहिजे. ती रास्त असं मला वाटतं. ती आपण मोदी साहेबांसमोर सुद्धा केलेली होती, किंवा शेतकरी अडचणीत आहे, तुम्ही त्यांना काहीतरी मदत होईल असं निर्णय आपल्याला घेतली पाहिजे. म्हणजे तुम्ही फडणवीस साहेबांना हे सगळं कानावर घालणार? फडणवीस साहेबांच्या कानावर घालणार? निश्चित. मनुस्मृतीचा मुद्दा काढला, त्याच्यावर फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की अजिबात नाही, मनुस्मृती आम्ही शालेय शिक्षणामध्ये लागू करून देणार नाही. आम्हाला हेच पाहिजे. बाकी काय मग तुम्हाला काय दुसरं काय म्हणणंच नाही आमचं काय. पण असं स्पष्टपणे सगळ्यांनी जे आहे त्याचा निषेध करायला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. अहिल्याबाई होळकरांचं काम जे आहे आपल्या अख्ख्या देशामध्ये, तुम्ही जिथे जिथे धर्मस्थळं आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सापडेल. नाशिक जिल्ह्यातच मी मगाशी यादीच वाचून दाखवली. चांदवडपासून अनेक ठिकाणी त्यांनी एवढी कामं केलेली आहेत. कुशावर्तावर काम केलं आहे, तिकडे त्र्यंबकेश्वरला काम केलेलं आहे, नाशकात काम केलेलं आहे. काय
पुराचं काम केलेलं आहे त्यांनी, मंदिरांची स्थापना केली, धर्मशाळा त्यांनी स्थापन, नाशिकमध्ये खूप काम आहे. पण असंच काम त्यांचं जे आहे संपूर्ण देशात आहे. जिथे जाल तिथे तुम्हाला त्यांचं काम आढळून येईल. आणि तो इतिहास तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला पेशवे त्यांचं राज्यावर चाल करून यायला लागले तेव्हा ते म्हणाले की बा ठीक आहे, मी बाई माणूस आहे, पण तुम्ही असं समजू नका मी ते पळून जाणार आहे, मी लढायला उतरणार आहे तुमच्याबरोबर. पण एक लक्षात ठेवा, मी हरले तर काय त्याच्यात विशेष नाही, पण तुम्ही हरलात तर मात्र मग तुमचं नाक कापलं जाईल. अशा धीरानं बोलणारी ह्या आमच्या अहिल्यामाई होत्या की ज्यांनी अशा वेळेला तलवारसुद्धा हातात घेण्याची भाषा केली. म्हणजे एका हातामध्ये धर्म आणि एका हातात तलवार. हे पण काम मी करेन लोकांचं, पण त्याचबरोबर माझ्यावर जर तुम्ही हल्ला करू पाहाल तुम्ही त्याचा मुकाबला करेल. हे तेवढं मोठं काम आहे. आणि त्या काळामध्ये आता आपण श्रीमुक्तीच्या गोष्टी करतो, मुलींना शिकवतो आहोत, स्वतंत्र व्हायला पाहिजे, श्रीमुक्ती झाली पाहिजे वगैरे वगैरे. त्यावेळेला जे कठीण होतं ते काम त्यांनी केलं. या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. संपर्क 98 90 98 40 42.